नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या व्हिडिओत आपण PM किसानच्या 22व्या हप्त्यासंदर्भामध्ये काय अपडेट पाहणार आहोत। PM किसानच्या 22व्या हप्त्याची शेतकरी मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होते। काही शेतकऱ्याच्या खात्यात 2000 रुपयाची रक्कम जमा झाली असली तरी काहींना अद्याप हप्ता मिळालेला नाही। ह्या योजनेमध्ये लाभ मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या अटीची पूर्तता करणे अनिवार्य आहे। शेतकरी ओळखपत्र तयार न करणे, जमिनीची संबंधित कागदपत्र तयार न करणे, बँकेला आधार सीडिंग नसणे, बँकेला आधार लिंक नसणे, याचबरोबर कागदपत्रे लँड सीडिंग नसणे यामुळे तुमचा हप्ता बंद झालेला आहे। तसेच आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ मिळत नाही असे शासनाने ठणकावून सांगितलेले आहे। आता आपण ह्या अटीमध्ये कुठेतरी आपण काहीतरी आपल्या त्रुटीची पूर्तता करावी लागेल, त्यामुळे आपल्याला पुढील हप्ता आपल्याला मिळू शकेल। शेतकरी बंधू भगिनींनो, प्रथमतः आपल्याला प्ले स्टोरवरती PM किसानचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे। ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला बेनिफिशरी लॉग इनवरती क्लिक करून लॉग इन करून घ्यायचं आहे। बेनिफिशरी लॉग इन केल्यानंतर आपल्याला बेनिफिशरी स्टेटस ह्यावरती आपल्याला क्लिक करून आपल्याला तिथं आपली EKYC, आधार सीडिंग, लँड सीडिंग यस आहे का आपल्याला चेक करायचं आहे। तिथं आपलं सर्व चेक जर असेल, ओके असेल यस, तर आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही। तिथं काहीतरी प्रॉब्लेम असेल तर आपल्याला कृषी विभागाअंतर्गत आपल्याला त्या त्रुटीची पूर्तता आपल्याला करावी लागेल। आणि बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला किती हप्ते मिळाले आपल्याला संपूर्ण तिथं आपल्याला स्टेटमेंट निघते। आपण त्या बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक करून आपले आतापर्यंत किती हप्ते मिळाले आपण तिथं चेक करू शकता। धन्यवाद शेतकरी बंधू भगिनींनो, शेतकऱ्याविषयी असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला भेट देऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि इतर गरजू व्यक्तीपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक पाठवून आपल्याला सहकार्य करा।